जलक्रांतीचे जनक जलप्रणेते कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 18 वर्षापासून युवक काँग्रेसच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते। हीच परंपरा आजही आमच्या युवक काँग्रेसने कायम ठेवत आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे युवक आज रक्तदानासाठी आलेले आहेत आणि आज हा मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम पार पडत आहे। आपण बघू शकता की सत्ताधारी पक्षातील बरीच आमदार मंडळी बऱ्याच अधिकाऱ्यांना बऱ्याच जागी आरेरावीची दडपशाहीची भाषा या ठिकाणी वापरत आहेत। मला वाटतं ही भाषा आणि अशी वृत्ती ही लोकशाहीसाठी आणि काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी घातक ठरत आहे। काल परवा आपण बघू शकता एका आमदार महोदयाने मारहाण केली। आज आपण म्हणताय की एका आमदार महोदयाने जिल्ह्यातल्या एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केली। अशा प्रकारची वृत्ती ही सत्ताधारी पक्षातील आमदारांना अशोभनीय आहे असं मला वाटतं। मागील 16 वर्षापासून मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या वर्षी 16वे महारक्तदान शिबिर आहे। त्यानिमित्त नांदेड शहर युवक काँग्रेसच्या वतीने परंपरा कायम राहतात। आज रक्तदान शिबिर ठेवलेले आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढे मोठे प्रमाणात रक्तदान करता येईल त्याचे आम्ही कार्य करत आहोत। सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे। पुढे कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार साहेबांनी केलेलं आहे। या माध्यमातून आपण परंपरा व समाजसेवी उपक्रम रक्तदानाचा हा कायम आपण चालवत राहू।